घरामध्ये पालक भाजी लहान मुलांना असो किंवा मोठ्यांना फारशी आवडत नाही. मग अशा वेळी त्यांना पालक भाजी भरपूर प्रमाणामध्ये खाऊ घालायची असेल तर काय करावं? तर अशा पद्धतीने ह्या पुऱ्या तयार करून बघा. या पुऱ्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपण पालक भाजी घालून छानशा या पुऱ्या तयार करू शकतो. ह्या पुऱ्या अगदी कचोरीपेक्षाही चवीला एकदम छान अशा लागतात आणि बनवायला खूप जास्त सोप्या अशा आहेत. आणि तर एकदम खुसखुशीत अशी ह्या पुऱ्यांच्या रेसिपीला आपण इथे सुरुवात करूयात. तर पालकाच्या एकदम खुसखुशीत पुऱ्या करण्यासाठी इथे माझ्याकडे भरपूर असा पालक आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये मी पालकाचा वापर इथं करणार आहे. पालक हिवाळ्यामध्ये खाणं अत्यंत फायदेशीर असतो, कारण यामध्ये आयर्न असतात, फायबर असतात, व्हिटॅमिन ए, सी असते, ज्यामुळे इम्युनिटी वाढते. त्याचबरोबर हेमोग्लोबिनसुद्धा वाढते आणि पचनक्रिया तर मस्त अशी सुधारते सुद्धा. तर भरपूर प्रमाणामध्ये पालक भाजी आपल्याला इथं खायची आहे. तर त्यासाठी अशा प्रकारे मी पालक इथे निवडून घेतला. त्याला देठ असलेले असा मी तर पालक इथे वापरत आहे, ज्यामुळे यामध्ये भरपूर असे घटक तिथे जातील. आता आपल्याला हा पालक छान असं स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर अशा प्रकारे त्याला कट करून घ्यायचे. तर इथे ही पालक पुरी अगदी झटपट अशी तयार करायची आहे. आणि आता कट करून घेतलेला पालक आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये घालायचं. तर मी मध्यम आकाराचं जे मिक्सरचं भांडं आहे ना, तर ते इथं वापरत आहे आणि त्यामध्ये संपूर्ण हा कट करून घेतलेला जो पालक आहे तो यामध्ये घालायचा. आता काय करायचे, आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. तर अगदी शरीरासाठी फायदेशीर असणारेच आपण इथं घटक वापरत आहोत. तर त्यामध्ये इथे मी 2 चमचे धने घालत आहे. त्यामध्ये मी 1 चमचा जिरे घालणार आहे आणि 1.5 चमचा बडीशोप घालायची आहे. आणि भरपूर असा गावरानी लसूण आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या. तर ही हिरवी मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. एवढं सर्व घालायचं आणि हे सर्वच आपल्याला मिक्सरमधून छान असं फिरवून घ्यायचं. मस्त याची बारीक पेस्ट इथं तयार करायची. आणि हे फिरवत असताना यामध्ये खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. अगदी छोट्याशा कपाने अर्धा कप पाणी यामध्ये घालायचं. तेवढंच पुरेसं आहे, यापेक्षा अजिबात जास्त घालू नका. शक्यतो कमीत कमी पाण्याचा वापर करा, म्हणजे आपल्या ह्या पुऱ्या अगदी खुसखुशीत अशा येतील. तर बघा, अगदी झटपट अशी पालकाची प्युरी तर तयार झाली आणि तयार केलेली ही प्युरी एका भांड्यामध्ये काढायची. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आपल्याला आवडेल अशा प्रमाणामध्ये इथे मी 2 चमचे तीळ घालते आणि ही तीळसुद्धा अगदी गावरानी अशी आहेत. आता आपल्याला यामध्ये पाव चमचा ओवा घालायचा. ओवा घातला ना की पुऱ्यांना अगदी छान अशी खमंग अशी टेस्टसुद्धा येते आणि ओवा हा शरीरासाठी अगदी पाचक असा असतो. आता आपल्याला यामध्ये पिठांचा वापर करायचा आहे, पण सुरुवातीला यामध्ये ना पाव कप रवा घालायचा. पाव कप रवा घातला की त्यामध्ये आपण अर्धा कप बेसन डाळीचं पीठ म्हणजे हरभरा डाळीचं पीठ घालणार आहोत. आणि आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर आता जेवढी ही पालकाची प्युरी आहे ना, या प्युरीमध्ये जेवढं पीठ मावेल तेवढंच आपल्याला पीठ इथे घालायचे. यामध्ये अजिबात एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही. एक्स्ट्रा पाण्याचा वापर न करताच आपल्याला हे पीठ इथं मस्त असं ओलं करून घ्यायचे. तर इथे मी सुरुवातीला 1 कप गव्हाचं पीठ घातलं, त्याचबरोबर अजून अर्धा कप इथं गव्हाचं पीठ घातले. मला पूर्ण 2 कप इथं गव्हाचं पीठ लागलेलं आहे. आणि छान घट्ट असं इथं गोळा भिजवून घ्यायचा. जेवढं तुम्ही हे घट्ट पीठ भिजवसाल ना, तेवढी पुरी अगदी खुसखुशीत अशी येते. अगदी नरम सैल असं जर पीठ राहिलं तर ती पुरी अगदी नरम अशी पडते आणि खुसखुशीतपणा त्या पुरीला येणार नाही. त्यामुळे जेवढं तुम्हाला घट्ट असं पीठ भिजवता येईल ना, तेवढं इथं भिजवायला घ्यायचे. तर बघा, सुरुवातीला मी 1.5 कप इथं गव्हाचं पीठ टाकलेलं होतं, तरीसुद्धा हे थोडंसं पीठ मला नरम वाटतंय, म्हणून मी राहिलेलं अर्धा कप जे गव्हाचं पीठ आहे ते यामध्ये घालतीये आणि अगदी घट्ट असं पीठ इथं भिजवतीये, म्हणजे मला ही पुरी अगदी खुसखुशीत अशी पाहिजे आहे. तर इथे बघा, अगदी ज्याप्रमाणे आपल्याला पुरीसाठीचे पीठ लागणार आहे तसं पीठ तयार करून झाले. आता हे पीठ वरतून कोरडं पडू नये त्यासाठी अशा प्रकारे त्यावरती तेलाचा हात लावून याला एकदा तेलामध्ये मळून घ्यायचे, म्हणजे याचा रंग असाच राहतो आणि वरची जी लेअर असते पिठाची ती अजिबात कडक पडत नाही. अगदी मऊसर असंच हे पीठ इथं राहते. आणि त्याचबरोबर ज्यावेळेला आपण पोळपाटावरती पुरी लाटायला जातो ना, तर ती पोळी पोळपाटाला चिटकत नाही किंवा वरतून त्याला एक्स्ट्रा तेल घेऊन ती पुरी लाटायचं कामसुद्धा पडत नाही. त्यामुळे अशा प्रकारे थोडंसं तेल घेऊन या तेलामध्ये हे पीठ छान असं मळून घ्यायचं. आता आपल्याला ताबडतोब याच्या पुऱ्या लाटायला घ्यायच्या आहे, पण त्यापूर्वी आपण तेल गरम करायला ठेवत आहोत. तर तेल जोपर्यंत गरम होतंय तोपर्यंत यावरती आपण अशा प्रकारे झाकण ठेवूयात. तर साईडला मी गॅसवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आता मी मस्त अशी पुऱ्या इथं तयार करून घेत आहे. तर सुरुवातीला ह्या पिठामधून अगदी पेढ्याच्या आकाराचा इथं गोळा घेतला आहे आणि मस्त अशी पुरी तर मी तुम्हाला लाटून दाखवते. लाटत असताना याला मी अजिबात एक्स्ट्रा तेल लावलेलं नाही. आता मस्त हे पीठ लावून याला मी इथं पुरी लाटते. अगदी गोल आकारामध्ये आपल्याला इथं पुरी लाटायची आहे. तर मी आज तुम्हाला अगदी 2 प्रकारे पुऱ्या कशा लाटून घ्यायच्या ना, तर ते सांगणार. तर सुरुवातीला अशा प्रकारे तुम्ही पेढ्याचा आकारच घेऊन एक एक करून सिंगल अशा पुऱ्या त्या लाटून घ्यायच्या, किंवा अशा प्रकारे एक मोठा उंडा घ्यायचा आणि त्याची पूर्ण एक पोळी लाटायची.
पोळी लाटून झाली की छान गोल आकाराचं कुठलंही असं माप घ्यायचं आणि त्या मापाने अशा गोल आकारामध्ये इथं पुऱ्या तयार करायच्या. आणि ह्या पुऱ्या खूप जास्त पातळ, खूप जास्त किंवा आपण जाड म्हणतो ना, तशा न करता अगदी मध्यम याच्यामध्ये ठेवायच्या. खूप जास्तच जर पातळ केल्या तर ते अगदीच खुसखुशीत म्हणजे कडक येतील आणि खूप जास्त जर जाड ठेवल्या ना तर त्या खूप जास्तच नरम होतील. त्यामुळे अगदी मध्यम आकारामध्ये आपल्याला ही पातळ अशी पुरी तर लाटून घ्यायची. तर अशा पद्धतीने 2 प्रकारे आपण इथं पुऱ्या तयार करून घेऊ शकतो. छान गोल अशा इथे पुऱ्या तयार होतात. तर तयार झालेल्या ह्या पुऱ्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि भरपूर प्रमाणामध्ये अशा प्रकारे काही पुऱ्या आपण लाटून घेणार आहोत आणि त्यानंतर मग ह्या तळून घेणार आहोत. पुरी अगदी खुसखुशीत येण्यासाठी ज्या प्रकारे आपण पीठ अगदी घट्टसर असे भिजवतो, त्याच प्रकारे पुरी तळताना पुरी कशा तेलावरती, कशा आचेवरती तळायची म्हणजे ती अगदी खुसखुशीत अशी येईल, ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तर त्यासाठी पुरी तळताना सुरुवातीला तेल तापलेलं असावं. त्यानंतर गॅस अगदी मध्यम ठेवायचा. मध्यम गॅसवरती आपल्याला ही पुरी छान खुसखुशीत होईपर्यंत तळायची. अगदीच तिला टाकल्याबरोबर ती फुगून दोन्ही साईडनं जर तळून झाली तर ती पुरी तळून झाल्यानंतर सुरुवातीला फुगलेली दिसेल, पण त्यानंतर ती अगदीच नरम अशी पडते. पण छान आरामशीर ज्यावेळेला ती पुरी फुगते आणि फुगल्यानंतर ज्या प्रकारे ती आरामात तळते ना, तर ती पुरी अगदी खुसखुशीत अशी येते. त्यामुळे मध्यम स्वरूपामध्येच गॅस असा असावा आणि ह्या मध्यम आकारामध्ये गॅस ठेवून छान खुसखुशीत येईपर्यंत आपल्याला ही पुरी तळायची. म्हणजे ही पुरी थंड झाल्यानंतर सुद्धा अगदी खुसखुशीत अशी राहते आणि छान टम्म अशी फुललेली सुद्धा राहते. अजिबात ती पिचकत नाही, छान टम्म अशीच फुललेली राहते. मस्त अशी पुरीसुद्धा येते. त्यामुळे तळताना ह्या काही टिप्स असतात ज्या आपण फॉलो केल्या तर आपली पुरी अगदी मस्त अशी बनते. तर बघा, एक एक करून मी ही पुरी छान तळतीये आणि अगदी पटकन न तळून घेता छान आरामात तळतीये. म्हणजे मला ही पुरी मस्त खुसखुशीत अशी पाहिजे. नरम झालेली पुरी खायला छानच लागते, पण जर तुम्हाला अगदी खुसखुशीतपणा असा पाहिजे असेल ना, तर मध्यम आकारामध्येच इथं तळून घ्यायचं. त्याचबरोबर तेलामध्ये आपण पुऱ्या तळत असताना तेलात जेवढ्या मावतील ना तेवढ्या एकदम पुऱ्या न घालता अशा प्रकारे एक पुरी तळत आली की मग दुसरी पुरी सोडायची. ती तळत आली की मग ती काढायची आणि दुसरी सोडायची. असं जर केलं ना, स्टेप बाय स्टेप केलं तर पुऱ्या मस्त अशा येतात. तर पुऱ्या तळत असताना अजिबात घाई न करता अगदी पेशन्सली आपण ह्या पुऱ्या जर तळल्या ना, तर तुमच्या पुऱ्यासुद्धा छान खुसखुशीत अशाच येणार. तर संपूर्ण पुऱ्या मी अशाच पद्धतीने तयार करून अशा खमंग खुसखुशीत अशा तळून घेतल्यात. अगदी घरभराचा सुवास सुटेल इतक्या छान या तयार झालेल्या आहेत. त्याचबरोबर अगदी शेवटपर्यंत म्हणजे थंड झालं तरी अगदी टम्म अशाच फुललेल्या राहतात. खायला तर ह्या कचोरीपेक्षाही छान लागतात. अगदी घरामध्ये लहान मुलं असो किंवा मोठे असो अगदी आवडीने खातील ना, इतक्या छान या पुऱ्या इथं लागतात. आणि विशेष म्हणजे अशा पद्धतीने जर आपण पुऱ्या तयार केल्या ना, तर यामध्ये जेवढी तुमच्याकडे पालेभाजी असेल ना, जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पालक भाजी यामध्ये घालता येईल तेवढी तुम्ही घालू पण शकता. त्याचबरोबर त्याला खुसखुशीतपणा येतो आणि तो आला की मग मुलं आवडीने खातात. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या पुऱ्या इथं नक्की ट्राय करून बघू शकता. कारण हिवाळ्यामध्ये पालक भाजी भरपूर प्रमाणामध्ये येते आणि हिवाळ्यामध्ये अगदी नॅचरली छानशी असते ही पालक भाजी खायला. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ह्या पुऱ्या तयार करून नक्कीच बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, तर प्लीज मला एखादा कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर मी नेहमीप्रमाणे अगदी इन डिटेल हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करतच असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.